तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या अनुषंगाने तुम्ही LLB कंप्लीट केलेली असेल, मग ती 3 इयर असेल किंवा 5 इयर असेल, जर तुम्ही कंप्लीट केलेली असेल आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथे जर तुम्ही एनरोलमेंट केलं नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्या. कारण जी फी आहे कॅटेगरीसाठी काहीतरी 650 आहे आणि ओपन जनरलसाठी 750 एवढी फी आहे. मात्र एक बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक मीटिंग घेतलेली आहे किंवा एक प्रस्ताव आहे त्यांचा. तो म्हणजे काय, तर ते म्हणजे 22,500 रुपये इतकी फी जी आहे ती आकारली जाणार आहे. अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही LLB कंप्लीट केलेली असेल आणि तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट जर अवेलेबल असतील, काही विद्यार्थी जे आहेत ते आता लास्ट इयरला असतील, फेल झाले असतील, परंतु आता पुढच्या येणाऱ्या परीक्षेत त्यांनी चांगला अभ्यास करून लवकरात लवकर पासआउट होऊन लवकरात लवकर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथं रजिस्ट्रेशन करून किंवा एनरोलमेंट करून आपली जी सनद आहे ती मिळवून घ्यायची आहे. कारण येणारा जो काळ आहे, जर समजा फीज जर वाढली जास्त, तर विद्यार्थी मित्रांनो तो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. कारण 22,500 म्हणजे ही मोठी रक्कम जी आहे, 22,500 ही मोठी रक्कम तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथं चलन या स्वरूपाची भरली न जावी. कारण आता पुढे काय होईल ते आपल्याला माहीत नाही, परंतु अशी चर्चा सुरू आहे की कमीत कमी 20,000 ते 22,000 जी फीज आहे किंवा जे काही तुम्ही एनरोलमेंटसाठी जी लागणारी फीज आहे ती आकारली जावी, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू आहेत. म्हणून तुम्ही ती जी फीज वाढलेली असेल त्यामध्ये तुमचं एनरोलमेंट होता कामा नये. म्हणून अगोदरच तुम्ही सेफ म्हणून तुम्ही एनरोलमेंट करून घ्या, जेणेकरून तुमची सनद तुमच्या हातात असेल आणि येणाऱ्या काळात भविष्यकाळात जर काही जी पुढची घडामोडी घडत असेल बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये, तर ती पुढे जी तुम्हाला फेस करावी लागणार आहे, जी आर्थिक संकट किंवा जी काही तुम्हाला फीज जास्तची आकारली जाणार आहे, ते तुमच्यासमोर होणार नाही किंवा ते तुमच्या जे काही तुमचं असेल तुमच्या बाजूने ती घडणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये जर तुम्ही एनरोलमेंट करायचं असेल, तर महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही तयार ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस असतात. ते म्हणजे काय, तर पहिली प्रोसेस ते तुमची कंप्लीट अँड सबमिट एनरोलमेंट फॉर्म. एनरोलमेंट फॉर्म हा ऑनलाईन स्वरूपाचा असतो. ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म तुम्ही अगोदर भरायचा आहे. व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, तर तुमच्याकडे असणारं SSCचं मार्कशीट, HSCचं मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, याचं मार्कशीट आणि याचं बोर्ड सर्टिफिकेट, याचं मार्कशीट आणि याचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर या ग्रॅज्युएशनचे संपूर्ण 3 वर्षांचे तुमचे मार्कशीट, त्यानंतर तुम्हाला एक कन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळतं म्हणजे डिग्री सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट जर तुम्ही फक्त HSC केलं असेल आणि डायरेक्ट LLB केलं असेल तर LLBचे 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे मार्कशीट, त्यानंतर तुम्हाला मिळालेलं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा जे काही तुम्हाला हार्ड कॉपी मिळालं असेल प्रोव्हिजनल असेल किंवा जे मुख्यतः तुमचं कन्व्होकेशन नंतर जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट असेल. त्यानंतर तुम्हाला एज जर तुमची 26पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एज ॲफिडेविट करून एक फॉर्म भरावा लागतो. त्याचं फॉर्मॅटसुद्धा दिलेलं आहे. त्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी आपले जे चॅनल आहे त्याच्यावर मी बनवलेला आहे. अगोदर तो गो थ्रू करून घ्या, ते कसं दिसतं, त्यानंतर कोणता फॉर्मॅट पाहिजे, लीगल पेज, त्यानंतर नोटरीवर करायचं का, स्टॅम्पवर करायचं का, त्याचे संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मी हे जे आय बटन आहे तिथे मी लिंक देऊन देईल, तिथून तुम्ही ते गो थ्रू करायचं आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा एक फॉर्म असतो किंवा तो एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅटसुद्धा तुम्ही टाईप करून त्याच्यावरसुद्धा नोटरी करायचं आहे. त्यानंतर एक गुड मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं. त्यामध्ये 2 वकिलांचं म्हणजे जे 2 मोस्ट वकील असतात ज्यांचा एक्सपिरियन्स 10 वर्षापेक्षा जास्त असतात, ते तुम्हाला ओळखतात. अशा पद्धतीने तुमचं जे गुड मोरल कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते लागतं. त्यानंतर समजा तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा तुम्हाला एकच नाव असेल तुमच्या सर्टिफिकेटवर आणि तुमचं फॉर्मवर दुसरं असेल, तसंसुद्धा एक ॲफिडेविट येतं, ते सुद्धा तुम्ही करून घ्यायचं आहे. जे ॲफिडेविट तुम्हाला लागतं ते ॲफिडेविट तुम्ही करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील कुठल्याही गोष्टीची जी काही अडचण असेल ती येणार नाही. तो फॉर्म भरला गेला. त्यानंतर पेमेंट करा. पेमेंटसुद्धा तुम्हाला 750च करावं लागणार आहे किंवा कॅटेगरी असेल तर 650 किंवा 625 असेल, अशा स्वरूपाचं तुमचं जे काही पेमेंट असेल ते करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला
EN जनरेशन म्हणजे रिसीव्ह युअर एनरोलमेंट नंबर आफ्टर पेमेंट. त्यानंतर तुम्हाला एक EN नंबर असा जनरेट होतो, EN 2021 असा काहीतरी तुमचा फॉर्मचा जो आहे तो नंबर जनरेट होतो. मग इथून जे संपूर्ण गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुमचं मेल, जो काही तुमचा मेल असतो किंवा ईमेल ID असतो, त्यावर तुमचं सगळं संपूर्ण जे संभाषण आहे किंवा कन्व्हर्सेशन आहे ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा करत असतं. तुम्हाला ते कॉलसुद्धा करतं. कॉलसुद्धा तुम्ही व्यवस्थित रिसीव्ह करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथून अपडेट मिळत असते की तुमचं ॲडमिन कोण आहे, ॲडमिनचं नाव असतं. त्यानंतर तुम्हाला ॲडमिनचा नंबर दिलेला असतो. काही जर अडचण आली तर त्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकतात. त्यांचाही फोन येतो. फोनवर व्यवस्थित जे क्युरी असेल ते व्यवस्थित तुम्ही कंप्लायन्स करायचा आहे. त्यानंतर मग ॲडमिन तो तुमचा फॉर्म रिसीव्ह किंवा रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू केल्यानंतर तो ॲडमिन काही जर समजा तुमचा कंप्लायन्स इश्यू असेल तर ते तुम्हाला देतो. जर काही ओके असेल तर सुपर ॲडमिनकडे पाठवतो. सुपर ॲडमिन तो पाहतो. समजा तुमचं जर काही इफेक्ट किंवा क्युरी आला असेल तर एक एजंडा केसेस म्हणून तुमचं नाव चाललं जातं. आता एजंडा केसेस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर समजा तुमचं नाव जर एजंडा केसमध्ये आलं तर मग काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला एक ते डेट देतात. त्या डेटमध्ये जाऊन तुम्ही त्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जे हेड असेल तिथे जाऊन तुम्ही फक्त त्या मीटिंगला हजर राहायचं आहे. जे काही तुमची क्युरी असेल त्यांच्यासमोर प्रेझेंट करायची असते. हे फक्त काही जे विद्यार्थी असतात ज्यांच्या क्युरी येतात, नावामध्ये मिस्टेक असेल किंवा फॉर्म भरताना चुकीचा नंबर टाकला गेला असेल किंवा एखाद्या वेळेस डॉक्युमेंट जे असेल ते डॉक्युमेंटची पूर्तता व्यवस्थित केली गेली नसेल, अशा विद्यार्थ्यांना एजंडा केसेसमध्ये यावं लागतं. म्हणजे एजंडा केसेस म्हणजे खूप काही तुमचं महत्त्वाचं असतं किंवा तिथे जाऊन तुमचे काही व्हेरिफिकेशन होत असतं, असं काही नाही. फक्त ते तुम्हीच ते आहात का तिथं ते प्रेझेंट करावं लागतं. परंतु एवढाच फरक आहे की जर एजंडा केसेसमध्ये जर तुमचं नाव आलं किंवा तुमच्या क्युरी आल्यात तर मग एजंडा केसेसची एक प्रिंट काढावी लागते. ती प्रिंटसुद्धा तुम्हाला तुमच्या मेलवरच येते. मेलवरून ती डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ती जी आहे व्यवस्थित जे काही तुम्हाला ॲड्रेस दिला असेल तिथं जाऊन त्या तारखेला जाऊन तिथं मीटिंगला हजर राहायचं. तुमची क्युरी व्यवस्थित सांगायची जेणेकरून तुमचा तो प्रॉब्लेम होऊन जातो. आणि या एजंडा केसेस जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांना येत नाही. ज्या विद्यार्थ्यांची क्युरी असते त्याच विद्यार्थ्यांना एजंडा केसेस येत असतात. नाहीतर मग तुमचं संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन स्वरूपाच्या होऊन जातात आणि ऑनलाईन स्वरूपातच तुम्हाला ते सनद आणि ID कार्ड देऊन जातात. मग आता फॉर्म कसा भरायचा तो सुद्धा लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये लागतील ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही जर तुम्हाला अडचण आली तर नक्कीच मला मेल करा किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समार्फत सांगा, जेणेकरून मी तुमची जे काही तुमची क्युरी असेल ती मी तुमच्यापर्यंत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, 750 किंवा 725 किंवा 750 इतकीच फी आहे. लवकरात लवकर जर तुम्ही LLB कंप्लीट केलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्यायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.